काय झालंय मला सांगशील का जरा? तू कुठे चाललोय आपण? किऊ सांग ना, बोल ना माझ्याशी. तू गप्प बस. काय करते? कुठे चाललीस तू किऊ? काही विचारू नको अक्षय, गप्प बस. किऊ थांबव प्लीज, गाडी थांबव किऊ. अक्षय जस्ट स्टॉप इट, डोंट टॉक टू मी. थांबव गाडी यार, काय झालंय हे? काय बोलायचं अक्षय? स्पीड कमी कर. आता बोलण्यात काही पॉइंट नाही अक्षय. जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तर काही बोलला नाही. किऊ अगर राहणं होईल यार घरी सगळे जण, तुला माहितीये ना. किऊ नाही चालणार हे, आपण थांबूया. अरे ब्रेक दाब, समोर बघ ना. अक्षय शांत बस. किऊ तू थांबव गाडी यार प्लीज. अगं अशाने कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार किऊ? काही सॉर्ट आउट होणार नाही अक्षय, तुझ्याकडून तर काहीच होणार नाही. किऊ माझा एक, आपण बोलूया शांतपणे. तू स्पीड कमी कर गाडीचा. नाही. थांबव गाडी. नो गाडी थांबव आधी किऊ, आपण बोलूया प्लीज. नो. किऊ हे बघ, तमाशा होईल खूप, सगळं खूप प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल. किऊ प्लीज माझं ऐक. आता जे करायचं ते मी करणार. किऊ रस्ता नाहीये पुढे. तू फक्त गप्पा बस आणि चल माझ्या बरोबर. किऊ समोर दरी आहे प्लीज. किऊ किऊ उतर आधी, खाली उतर. उतर, ये. काय आहे? काय आहे? काय करत होतीस तू? हा? अहो ती नेमकी अक्षयची गर्लफ्रेंड येऊन उभी टाकली अमृतासमोर. काय होणार बिचारे पोरीचं? थरथरली ना ती, आणि हळदी कुंकाचं ताटच खाली पडलं. म्हणून तर माई आणि मृदुला त्या मुलीला चड्डीशी घेऊन गेल्या. अगो बाई, म्हणजे तुम्हाला माहितच नव्हतं ती मुलगी अक्षयची गर्लफ्रेंड आहे ते? काकू, अरे देवा परमेश्वरा, म्हणजे तू आईपासून हे लपवून ठेवलं होतंस? तू सांगितलं नव्हतंस आईला? अगं मग हे आधी तरी मला सांगायचं ना. मग मी काही हे, तुला काय झालं असतं म्हणजे? तुला काय फरक पडतो? तुला खूप चांगलं माहिती आहे मला काय फरक पडतो ते. मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय किऊ. सगळी धडपड मी त्यासाठीच करतोय. मला तुझ्या बरोबर जगायचं आहे यार. आणि अमृताला? अरे किऊ यार, अमृता अमृता काय चालवलंयस तू हे? ती होती म्हणून आपण इतक्या वेळेस भेटू शकलो, विसरलीस का तू? बघ, अजूनही तिचाच गुणगान करतोयस तू अक्षय. ग तू का मिस इंटरप्रिट करतेस? का चुकीचा विचार करतेस तू यार? तुझं काय म्हणणं आहे? तुझ्याबद्दल मला फिलिंग्स नाहीयेत. तसंच आहे. तुला आजकाल काहीच वाटत नाही माझ्याबद्दल. मी तुझ्यासाठी साडी नेसून आले, तुझ्या घरचं ट्रेडिशन जपायला म्हणून एवढं सगळं केलं, पण तुला काहीच वाटलं नाही त्याच्याबद्दल. बरं मलाच बोलतोयस तू. अरे आहे ना कौतुक, कौतुक आहे ना. पण तुला आमच्या घरचे माहिती नाहीये, त्यांना वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागतं यार. ते मला माहितीये आणि अमृताला माहितीये. ती करू शकते हँडल. आय डोंट नो कशी. वा, नुसता अमृता अमृता अमृता. तिच्याशिवाय श्वास घेता येते का तुला? अगं तू का चुकीचा अर्थ काढतेस यार? का समजून नाही घेतेस तू? तू ऑलरेडी घरी येऊन ना माईला आणि आईला अलर्ट केलंस. आता सगळं अवघड होऊन बसणार आहे यार. समजूनच घेत नाहीयेस. कसंही वागतेस यार. तुझ्या एका चुकीच्या वागण्याने सगळं कॉम्प्लिकेट झालंय. आता एक चुकीचं पाऊल आणि आपल्या सगळ्याचा दी एंड होऊन जाईल. दी एंड. दी एंड. चालेल मला. एकत्र जगू नाही शकलो तर एकत्र मरूया. चल. मार मार ना मला. एकत्र मरू नाही शकत ना, मग चल माझ्यासोबत. वेडेपणा करू चल नकोस तू आता. अक्षय. कुठे जायचंय? तू चल आधी गाडीत बस. येऊ थांबवाय सगळं यार. काय चाललंय मला बस कळत आधी. किऊ काय झालंय मला सांग ना यार. असं का वागतेस तू? अगं थांबव. नो अक्षय. किऊ कुठे घेतेस तू गाडी? कुठे नेतेस मला सांग ना. जस्ट कीप क्वाइट, लेट मी ड्राइव्ह. काय करतेस सांग ना मला. उतर अक्षय. अगं हो, पण इथे कुठे आलोय? तू उतर आधी. अगं हे काय? अगं देवळात काय करतोय आपण? प्रश्न विचारू नको अक्षय, चल. नाही किऊ, मला कळलं पाहिजे इथे आपण का आलोय. सांग मला. कळेल तुला. अमृता तुझी बायको नाही, मी तुझी बायको आहे. एक मिनिट किऊ, हे बघ माझ्याकडे 3 महिने अजूनही आहे डिवोर्स घेण्यासाठी.
आणि मी प्रयत्न करतोय. सो प्लीज तू घाई करू नकोस. काय होणार नाहीये त्याच्याने. अजून आमचा डिवोर्स झालेला नाहीये क्यू. सो टेक्निकली मी नवरा आहे तिचा अजून, आणि घरच्यांसमोर त्याशी मला तसं वागावं लागणार. तेच तर नकोय अक्षय मला. विसरून जा हा, विसरून जा. मी काही बोललेच नाहीये आणि तुम्ही काही ऐकलंच नाहीये. काय बोलली नाहीस तू वसुधा? हेच की ह्या जर आपल्या जावयाला भेटून जाऊ शकल्या असत्या तर बरं झालं असतं. गेला असतात म्हणजे? अहो अजूनही भेटून जाऊ शकता तुम्ही. शर्मिष्ठा, जा अक्षयला बोलवून आण. माई घरात नाहीये बहुतेक तो. म्हणजे दिसला नाही कुठे. बाहेर जाताना दिसला होता खरा मला. पण कुणाला तरी सांगून गेलाच असेल ना? आम्हाला तरी नाही सांगितलेलं. हा, आता बायकोला सांगून गेला असेल तर नाही माहिती. अमृता, तुला सांगून गेलाय का तो कुठे गेलाय ते? क्यू अगं इथे कुठे पण का, आणि सांग ना मला. सांगते तू चल आधी. हो हे बघ काय चाललंय तुझं. मला काही कळत नाहीये. मला घरी पोचावं लागेल. तमाशा होईल नाही तर क्यू, तुला माहितीये ना. अक्षय प्लीज चल. क्यू तुझं पण ना यार. क्यू काय चाललंय मला सांग ना. मला काही कळत नाहीये यार. तू क्यू चल नक्की. अगं आलोय मंदिरात पण का आलोय ते तर सांग मला. क्यू घरी तमाशा होईल. घाल हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात. काय मंगळसूत्र? हो मंगळसूत्र. माई, काही चुकलं असेल तर आम्हाला, आमच्या अमृताला माफ करा. अहो असं काय करताय तुम्ही मधुराताई? तुम्ही का माफी मागताय? नाही पण तुम्ही सांगा अक्षयरावांना, तिचं काही चुकत असेल तर तिच्याशी बोला. मधुराताई, तुम्हाला वाटतं तसं काही नाहीये, आणि जे काही झालं असेल ना ते सगळं काही सुरळीत होईल याची मी तुम्हाला खात्री देते. तुम्ही नका काळजी करू. आणि मी तुम्हाला याआधीही सांगितलंय, अमृता आमची सून नाहीये, आमची लेक आहे. आणि ती आमच्या घरात कशी सुखी राहील ना याची आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ. नका तुम्ही काळजी करू, आणि माफी तर अजिबात मागू नका. माई तुम्ही खात्री दिलीत, खूप बरं वाटलं. पण तरीही अक्षयरावांना सांगा, सांभाळा आमच्या लेकीला, सांभाळा. अक्षय घरच्यांच्या शब्दाबाहेर नाही जाणार. याची हमी मी तुम्हाला देते. आधी रडणं थांबा, बघू. शांत दे, घ्या. तुझा मोबाईल दे. मोबाईल दे अक्की. अगं पण काम. तू मोबाईल दे आधी. हा देतो पण क्यू काय करतेस तू? काय करणार आहेस तू? मला जवळ घे. मला जवळ घे. क्यू काय करतेस? एक सेल्फी? अक्की स्माइल. स्माइल अक्की. काय चाललंय क्यू? काय करतेस तू हे सांग ना मला. मोठा तमाशा होता होता वाचला ग भाई. खरोखर काय ही पोरगी आहे आगाऊ. हा कियारा, आता बाई काही समजतच नाहीये. कियाराला कळलं कसं आपल्याकडे हळदी कुंकू आहे? कोणी सांगितलं असेल ग भाग्यश्री तिला? हो आई, मला पण हाच प्रश्न पडलाय. तिला कसं कळलं असं आपल्या घरी हळदी कुंकू आहे? मला माई तुम्ही माझ्याकडे नका भाऊ. मी आता हेच तिला विचारत होते, ती कशी काय आली? चुकून कोणीतरी आमंत्रण दिलं की काय तिला? काहीतरी बडबडू नकोस. कोण देईल तिला आमंत्रण, तेही आपल्या घरातून.
माई बघा तुम्ही माझ्याचवर रागवताय. पण नाही का मध्ये मी तुम्हाला ते म्हटलं होतं फोनचं प्रकरण. अक्षय अजूनही कियारामध्ये गुंतलेला आहे. आणि त्याची शहानिशा समोरासमोर व्हावी हा तर उद्देश नसेल तिला बोलवण्यामागे. नाही का म्हणजे माई माई धागे दोरे जुळतायत बघा. माई तुम्ही मृदुलाला पाठवलं होतं सौभाग्यवान आणायला. पण ती ते न आणताच हात हलवत परत आली. लायब्ररीत जाणार होती पुस्तक आणायला, ते पुस्तकही नाही आणलं तिने. आणि बघा ना नेमकी आज कियारा इथे आली हळदी कुंकाच्याच वेळेला. या जुळतायत धागे दोरे जुळतायत. मला थोडा गोंधळ उडलाय. समजत नाहीये कसे काय कसा काय. मी कुठे हिच्या एवढी शिकलेली आहे. MA झाले तिथे. आई म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की काकूंनी कियाराला बोलवलं होतं? काकू तुम्ही काल कियाराला भेटायला गेला होतात का? काय चाललंय सगळं? वसुधा म्हणते ते खरंय? आणि ते जर खरं असेल तर आत्ता ह्या क्षणी अक्षय कुठे असेल हेही तुला माहित असेल. वैताग आलाय मला. प्लीज धर हे फोन. हे घे मंगळसूत्र घाल माझ्या गळ्यात आणि लाव हे कुंकू माझ्या कपाळाला. कियो मी हे सगळं करणार आहे. माझी इच्छा आहे सगळं करण्याची, पण सगळ्यांच्या समोर मानाने सगळ्यांच्या साक्षीने. काय गरज आहे साक्षीची? तुला माहिती आहे ना की तुझ्या घरचे माझ्या अपोज मध्ये. ते कधी नाही ऐकणार माझं. ते माझ्या सपोर्ट मध्येच नाहीये इनफॅक्ट. बट इट्स नॉट बिकॉज आय एम कियारा. इट्स बिकॉज तू कधी बोलला नाही की मी हिच्यावर प्रेम करतो. ही माझी खरी बायको आहे. कियो तू माझी बायको होणार आहेस अजून 3 महिन्यांनी. फक्त 3 महिन्यांनी. मग होईल तेव्हा होईल ना अक्षय. माझ्या सॅटिस्फॅक्शन साठी तू इतकंही नाही करू शकत? आपल्या रिलेशनशिपला एवढं नाव नाही देऊ शकत? नाही अक्षय, आता मी एकही एक्सक्यूज ऐकणार नाहीये. आत्ताच्या आत्ता हे माझ्या गळ्यात घाल आणि कुंकू लाव हे. यो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड द सिच्युएशन. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड यार. अक्षय ही आपल्या प्रेमाची परीक्षा आहे. घाल हे मंगळसूत्र. कियो तू का असं करतेस? तू समजून घे ना प्लीज यार. प्लीज. की जर आता तू माझं ऐकलं नाही तर मी परत जाईन आणि जीव देईन. आणि तुला माहितीये की मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. तू हे मंगळसूत्र घे आणि कुंकू लाव. अक्की
अमृता ए अमृता 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 हात पायचो अगं काय झालं तुला? ए अमृता हे अमृता ए अर्जुन तू इथे का आलाय? Because I love you, Q. It's none of your business, अर्जुन. Please go. यारा 2 मिनिटं थांब. तू ऑलरेडी मॅरिड असून सुद्धा जबरदस्ती तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतोयस. हे मी टॉलरेट करणार नाही अक्षय. अर्जुन तू का मध्ये पडतोयस? अर्जुन हा माझा आणि क्यूचा प्रश्न आहे. आमच्यात पडू नकोस अँड दिस टाइम आय एम व्हेरी सिरियस प्लीज. मी कियाराला एकटं सोडणार नाही अक्षय. अर्जुन तू का आलायस इथे? प्लीज जा. आज अक्षय माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणारच आहे. अगं क्यू तू किती भोळी आहेस. हा चॅप्टर आहे. याला तू पण हवी आहेस आणि याला अमृता पण हवी आहे. डबल गेम खेळतोय हा. अगं मी ह्याच्या जागी असतो ना केव्हाच अमृताला सोडून तुझ्याशी लग्न केलं असतं. अगं तुझ्या डॅडची एवढी पावर असताना सुद्धा ह्याने ते कधी केलं नाही का? ह्याला ते करायचंच नाहीये क्यू. ह्याला तुम्ही दोघी हवे आहात. अगं इतक्या महिन्यांपासून हा त्या अमृता बरोबर एका बेडरूम मध्ये राहतोय आणि तुला येऊन म्हणतात की आमच्यामध्ये काही झालंच नाही, काही घडलंच नाही आमच्यामध्ये. अगं कोण विश्वास ठेवेल याच्यावर? आणि तू कसा ठेवते विश्वास? आर यू डम? डोळे उघड किया, डोळे उघड. आणि ती अमृता तिचा त्या चेहरा बघूनच कळतं ती कोणत्या टाईपची मुलगी आहे ती. अमृताबद्दल मी काही ऐकून घेणार नाही. अक्की! तिच्याबद्दल मी काही वाईट ऐकून घेणार नाही अर्जुन. अक्की! अर्जुन! Stop it, अर्जुन! क्यूशला काय करणार तू? अक्षय! शांत हो. मी इथे कशी आलीये? माही चक्कर आली, हिला डोक्यावर पडली, बहुतेक परिणाम झालाय हो. अगं हे माझ्याकडे बघ. मला ओळखलंस का अमृता? मला ओळखलंस का नाही? हे बघ हे किती हे ही भाग्यश्री. हिला तरी ओळख. श्श्श, वसुधा माई बसलेत बघ बाजूला. अगं ओळख, कोणाला तरी ओळख. वसुधा मला कळतंय सगळं, पण मला थकल्यासारखं वाटतंय. अक्षय नाही का आला अजून? आपण नंतर बघू. तू काळजी करू नकोस. शांत हो. बघू शांत हो. चक्कर येऊन पडलीस ना ग तू, नाही का? माई धक्का बसणारच ना. त्या अक्षयची गर्लफ्रेंड एकदम घरीच आली, त्याचा पहिला धक्का, आणि नंतर अक्षय तिच्या मागे मागे केला माई त्याचा दुसरा धक्का. धक्क्याबाई चक्कर आली तुला. तू जर गप्पा बस वसुधा. भाग्यश्री गुळ घेऊन ये बघू. हो आणते. गुळ पाणी घेतलंस ना की तरतरी येईल हो तुला. बाई बरं चक्कर येणं खरंच स्वाभाविक आहे हो. ती अक्षयची गर्लफ्रेंड सरळ घरी येते, हिच्या तोंडासमोर उभी राहते आणि म्हणते आता मला हळदी कुंकू लाव. बापरे केवढा मोठा धक्का आहे. पण वसुधा नाही नाही माई, मला आता बोलून मला खूप वाईट वाटलं हिच्यासाठी. हे बघ आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत आणि आम्ही सगळे तुला यातनं बाहेर काढणार आहोत. तू काळजीच करू नकोस. कसं व्हावं या पोरीचं? आज हिचा पहिला संक्रांतीचा सण. हिने असं मस्त गच्चीत जाऊन असं पतंग उडवायला पाहिजे.
अक्षयनीची अशी फिरकी हातात धरायला पाहिजे. गप्प बस. एक शब्दही बोलायचं नाही याच्या पुढे, कळलं? जे काय वाटत दे. हे दे, गुळ खा बघू. पाणी देते तुला, बरं वाटेल. धर पाणी घे. बरं वाटतंय जरा आता? शांत दे. चल, मला जरा तुझ्याशी बोलायचं महत्वाचं. चल माझ्या बरोबर. माई जेवणाचं बघ. हो. चल. सावकाश धरू का हात? चल ये. काय गौराक्का, माझी सासू मला काय म्हणाली? जेवणाचं बघ. हा, मग तुझी सासू तुला काय सांगेल? तुम्ही मला काहीच सांगितलं नाही अजून. काय हुशार, म्हणजे वा वा वा. जेवणाचं बघ हे सांगेल. तुम्हाला सांगितलं.